नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय TV9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये. निवडणूक आयोगाबाबत गेलेलं वक्तव्य अजित पवार यांच्या अंगलट येण्याची शक्यता. चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदेंना देण्याच्या निर्णयावर अजित पवारांनी मांडली होती भूमिका. येत्या 6 ऑक्टोबरच्या सुनावणीवेळी शरद पवार गट अजितदादांचं वक्तव्य आयोगाकडे देण्याच्या तयारीत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा परदेश दौरा रद्द. घाना या देशामध्ये पार पडणाऱ्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला ते हजेरी लावणार होते. दौरा रद्द करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट. भाजपसोबत जाणाऱ्या गटाला पक्ष आणि चिन्ह सहज मिळणार. निवडणूक आयोग भाजपच्या खिशात. वडेट्टीवारांचा आरोप. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसींच्या कोणत्याही मुद्द्यावर सरकारची नकारात्मक भूमिका नाही. फडणवीसांचं आश्वासन. राज्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आंदोलन मागे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची घोषणा. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देणार नाही. राज्य सरकारची ग्वाही. ओबीसी आंदोलक तर सरकारच्या तोंडी आश्वासनावर कसे काय समाधानी झाले. विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न. ओबीसी बैठकीमध्ये अजित पवार आणि माझ्यामध्ये काही मतभेद नव्हते. ओबीसी बैठकीमध्ये झालेल्या वादाच्या चर्चेवर भुजबळांचं स्पष्टीकरण. मनोज जरांगे यांच्या मराठा समाजासोबतच्या संवाद दौऱ्याला सुरुवात. जालन्यामधील पिंपळगावात जरांगेंचं जोरदार स्वागत. मराठा समाजावर 10 पिढ्यांपासून अन्याय. मराठ्यांच्या एकाही मुलानं आता आत्महत्या करायची नाही. पिंपळगावात बोलताना जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन. महाराष्ट्रामधील भाजपचे दिग्गज नेते यंदा लोकसभेच्या रिंगणात. मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण यांच्यासह 4 ते 5 आमदारांना खासदारकीचं तिकीट मिळण्याच्या चर्चा. लोकसभेच्या 45+ मिशनसाठी भाजपची रणनीती. शिवसेना शिंदेंच्या वडिलांनी स्थापन केली का? सत्ता तुमच्या ताब्यात आहे म्हणून मनमानी करणार का? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. शिवसेना काय संजय राऊतांच्या वडिलांनी स्थापन केली आहे? राऊतांच्या मुख्यमंत्री शिंदेंवरच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर. पालिकेनं कुणाला मैदान द्यावं हा त्यांचा अधिकार. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया. शिंदेंना दसरा मेळावा शिवतीर्थवर करण्याची परवानगी मिळेल तर ठाकरे गटांना दसरा मेळाव्यासाठी मित्रमंडळाच्या नावानं एखादा हॉल बुक करावा. नितेश राणेंची टीका. उद्धव ठाकरेंचा आजपासून मातोश्रीवर बैठकांचा धडाका. थोड्याच वेळात उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीला सुरुवात होणार. पश्चिम मधून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची चर्चा. अजित पवार गणपतीमध्ये वर्षावर गेले नाहीत म्हणून चर्चांना उधाण. गणपती दर्शनाला शिंदेंकडे दादा गेले नसल्यामुळे सोशल मीडियामध्ये चर्चा. अजित पवार मुख्यमंत्र्यांवर नाराज कसे राहू शकतात? मुख्यमंत्र्यांवर नाराज राहून कुणी सत्तेत काम करू शकेल का? नाराजीच्या चर्चांवर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. सर्व आमदार आमच्या संपर्कात. जयंत पाटलांचा दावा. जे झालं ते चुकीचं झालं असं प्रत्येक आमदार बोलतोय. राष्ट्रवादीतील फुटीरवर जयंत पाटलांचं वक्तव्य. मंत्रालयामध्ये मनुवादी विचारांचे अधिकारी बसलेले दिसतील. अधिकारी कंत्राटी पद्धतीने आणि सरकारच्या इशाऱ्यानं काम करतील. मेरिट डावलून मर्जीमधील अधिकाऱ्यांना घेऊन आरक्षण संपवलं जाईल. विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप. सध्या सत्तेमध्ये असलेले सरकार कुणीही मुदत नसलेलं कंत्राटी सरकार आहे. राज्य सरकारकडून कोणत्याही ठोस निर्णयाची अपेक्षा नाही. कंत्राटी भरतीवरून रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या कमिटीची मंत्रालयामध्ये बैठक संपन्न. मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थानिक वंशावळीचा डेटा सादर करण्यात आला. 16 नोव्हेंबरला शिवरायांची वाघनखं मुंबईमध्ये येणार. लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबरला करार. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्याच लंडनला रवाना होणार. राज्यात आणणाऱ्या वाघनखांबाबत सरकारनं स्पष्टता करावी. वाघनखांवरून आदित्य ठाकरे यांची सरकारकडे मागणी. सुधीर मुनगंटीवार यांच्या दौऱ्यावर टीका करू नका. ते सर्व राजांच्या वाघनखांसाठी करत आहेत. उदय सामंत यांचं मुनगंटीवारांच्या दौऱ्यावर वक्तव्य. मौज मजेसाठी विदेशात जायचं असेल तर स्वतःच्या पैशांनी जावं. आदित्य ठाकरेंच्या मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यावर टीका. तर 2 उपमुख्यमंत्री काही करतील
म्हणून मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द, आदित्य ठाकरेंचा निशाणा। दौरा कोणाच्या ट्विटमुळे नाही तर नागपूरच्या ढगफुटी आणि राज्यात चाललेल्या आंदोलनांमुळे रद्द झालाय। एकनाथ शिंदेंच्या इंग्लंड दौऱ्यावर सामंतांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार। जपानच्या दौऱ्यामध्ये उद्योगमंत्री का नव्हते? एमआयडीसीचा दौरा होता म्हणता मग उद्योगमंत्री का नव्हते? देवेंद्र फडणवीसांचा जपान दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका। ठाकरे गटाच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेला विधिमंडळ सचिवालय उत्तर देणार। विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकाला ठाकरे गटाचा विरोध, तर कार्यवाही सचिवालय सुप्रीम कोर्टाला माहिती देणार। आजचे कृषी मंत्री कोण हे लोकांना माहिती नाही। सुप्रिया सुळेंचा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यावर खोचक टोला। महिलांना मिळालेलं आरक्षण म्हणजे तारीख न टाकलेला चेक। लातूरच्या किल्लारीमध्ये बोलताना सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा। सुप्रिया धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटलांच्या जवाहर सहकारी सूतगिरणीवर छापेमारी। कुणाल पाटलांना कुठलीही माहिती न देता छापेमारी करण्यात आल्याची माहिती। हिंदू संघटनांचा विक्रोळी पार्क साइड पोलीस ठाण्याला घेराव। अज्ञात व्यक्तीनं महिलेची छेड काढण्याची घटना। पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसल्यामुळे हिंदू संघटना आक्रमक। सांगलीमध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना विद्यार्थ्यांचा घेराव। शिक्षण भरती जलद गतीनं करावी, विद्यार्थ्यांची केसरकरांकडे मागणी। नाशिकमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या वार्षिक सभेत गोंधळ। मंत्री विजयकुमार गावित यांच्या समोरच आंदोलकांची घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी भरती विरोधात धरणं आंदोलन। क्रांती चौकात सामाजिक कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा नगर ते मुंबई लॉंग मार्च काढण्याचा इशारा। 700हून अधिक कर्मचाऱ्यांचा सामूहिक रजेसाठी अर्ज। 7वा वेतन लागू करावा, कर्मचाऱ्यांना वारसा हक्काच्या नोकरीचा लाभ देण्याची मागणी। लातूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांना पायामध्ये चप्पल घालायला सुप्रिया सुळेंनी मदत केली। बाब लेकीचा हा व्हिडिओ TV9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद। गोंदियाच्या पुजारी टोला धरणाचे 4 तर शिरपूर धरणाच्या 3 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या मुकणे धरण परिसरामध्ये वावटळ फिरतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। चारकोप विधानसभेतील साईनगर परिसरामध्ये एका वृद्ध मराठी महिलेच्या गाळ्यावर डेव्हलपर्सनं कब्जा केल्याचा आरोप। मनसेचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेणार। हिंगोलीच्या आखाडा बाळापूर इथे 2 गटात वाद। मोटरसायकलच्या पार्किंगवरून 2 गटात हाणामारी। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। नागपूरमधील हिंगणा एमआयडीसी परिसरातील प्ले झोनला आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। नांदेडमध्ये नरसी चौकात धनगर समाजाचा चक्काजाम आंदोलन। रस्त्यावर मेंढ्या उतरवत धनगर समाजाची आरक्षणाची मागणी। आदिवासी समाजाचा जुन्नरमध्ये रास्ता रोको आंदोलन। धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण दम देण्याची मागणी। आदिवासी समाजानं कल्याण अहमदनगर महामार्ग रोखला। अहमदनगरच्या निवासा फाटा इथं आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको। धनगर समाजाकडून महामार्ग अडवत जोरदार घोषणाबाजी। अमरावतीच्या वरुडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन। वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण होण्यासाठी शेतीला 90% अनुदान देण्याची मागणी। मुंबईच्या भांडूपमध्ये हरवलेल्या मुलीचा पोलिसांकडून शोध। मुलीच्या आजीनंच बनाव करून मुलीला लपवल्याचं उघड। गुन्हे शाखेचं पोलीस उपनिरीक्षक टेकवडे यांच्याकडून तपास। अहमदनगरमधील राहता कृषी बाजार समितीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं फुल खरेदी विक्री केंद्र उभारलं जाणार। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद। गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांसाठी बोगद्यातील एक मार्गिका खुली करण्यात आली होती। गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरामध्ये दिव्याच्या वातीमुळे आग लागून फ्रीजचा स्फोट झालाय। आगीमध्ये घरातलं साहित्य जळालं। सोलापूरच्या कुर्डुवाडीतील आदर्श पब्लिक स्कूलच्या सई बनकरीची आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। स्केटिंगवर सलग 5 तास नृत्य करून इतिहास रचला। अहमदनगरच्या कोकमठाणमध्ये हृदयविकार संदर्भात पथनाट्य सादर करत विद्यार्थ्यांची जनजागृती। जागतिक हृदय दिनानिमित्तानं आरजे नर्सिंग आणि होमिओपॅथिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी।
भंडाऱ्यामध्ये वैनगंगा आणि चुलबंद नदीला आलेल्या पुरामुळे 2000 शेतकऱ्यांचं नुकसान, मात्र 268 शेतकऱ्यांचेच ई पंचनामे पूर्ण. क्षतिग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यात विविध अडचणी. सोलापुरातील माड्याच्या सापटणे या गावात शेतकऱ्याची केळीची बाग अज्ञातानं तोडली. केळी झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील 26 शाळांचा मध्यवर्ती शाळेत समावेश, विद्यार्थ्यांना विषयावार आता शिक्षक मिळणार. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बीडच्या गेवराई तालुक्यात चक्का जाम आंदोलन, शिंगारवाडी फाटा इथं रास्ता रोको करत महामार्गावर मेंढ्या सोडल्या. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील करडखेड गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्यामुळे तातडीनं दुरुस्त करा, ग्रामस्थांची मागणी. ईदे मिलाद निमित्त परळी शहरामध्ये मुस्लिम बांधवांची रॅलीमध्ये हजारो मुस्लिम बांधवांचा सहभाग. मुस्लिम बांधवांनी गणपती विसर्जनाच्या दिवशी ईदे मिलाद रॅली रद्द केली होती.